औरंगजेब को लेकर बयान करने के लिए समाजवादी पार्टी के नेता अबू आजमी को महाराष्ट्र विधानसभा से सस्पेंड कर दिया गया, लेकिन इसके बावजूद ये मामला अभी शांत नहीं हुआ। इस पूरे घटनाक्रम पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मुंबई में अपनी प्रतिक्रिया दी। साथ ही शिंदे ने जालना घटना और कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार पर अपनी प्रतिक्रिया दी। अरे बाबा, ये तो पहली स्टेप है। अभी उनको ये इशारा दिया है, समझने वाले को इशारा काफ़ी है। इसमें समझकर उनको समझदारी से काम करना चाहिए बस। इसके बाद अगर कुछ गलती करते तो महाराष्ट्र माफ नहीं करेगा। आरोप केल्यानंतर चुकी कबूल केली, वडेट्टीवारांनी सगळे आरोप केल्यानंतर त्यांनी चुकी पण कबूल केली। ठीक आहे, चुकी कबूल केली, त्यांना आम्ही माफ केलं, ठीक आहे, त्यांनी ते समजदार आहेत। बाकी लोकांना सकाळ संध्याकाळ झोपता उठता एकनाथ शिंदे दिसतो, खोटे नाटे आरोप करतात, खोटं बोला पण रेटून बोला। पण वडेट्टीवारांच्या ते लक्षात आलं की चूक झाली म्हणून, त्यामुळे ते समजदार आहेत, ते बाकी लोकांच्या रांगेमध्ये नाही आहेत। त्यामुळे त्यांनी शुद्धपणा दाखवलाय, चांगला आहे, धन्यवाद। साहेब, महाराष्ट्र की तरफ से इतरांच्या रांगेत नाहीये, नेमके कुठल्या रांगेत आहे? बीडमध्ये घटना घडली, तशी जालन्यामध्ये देखील घडलेली आहे। जालनामधली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि गरम सळ्यांचे चटके देऊन एका माणसाला गंभीर जखमी केलेला आहे बोराडे नावाच्या। आणि त्यामुळे मी सकाळी देखील त्याच्यावर बोललो की अशा नराधमांना अतिशय कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर मोकासारखा गुन्हा दाखल केला पाहिजे, मोकासारखी कारवाई केली पाहिजे। आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेली आहे बाब। मी एसपींशी बोललो, त्याचबरोबर जिथे ते ॲडमिट आहेत त्या बोराडेंशी बोललो आणि त्या संपूर्णपणे त्याच्या उपचाराची काळजी सरकार घेणार आहे आणि आमचे लोक त्यांच्या संपर्कामध्ये आहेत।